आज बहिणींच्या खात्यावर 2100 रुपये जमा होणारच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 5 जानेवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी आज शेवटचे वाटप असणार आहे आणि 7वा हप्तासुद्धा आजच भेटणार आहे. महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहे. कारण की आत्ता तुम्हाला माहिती असेलही मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे आणि आजपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तुमच्या खात्यावर डायरेक्ट 2100 रुपये जे आहे ते जमा होणार आहेत आणि अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला तुमच्या खात्यावर येणार आहे. परंतु आता कोणत्या महिलांना पैसे मिळणार, कोणत्या महिला वंचित राहणार किंवा नवीन अटी काय आलेल्या आहेत की ज्या अटीच्याद्वारे महिलांना आता सध्या वगळण्याचे काम जे आहे ते चालू झालेले आहे, तीच देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आज तारीख आहे 5 जानेवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. आज 10 जिल्ह्यांची नावे आपल्याकडे आलेली आहेत. या 10 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. परंतु 7वा हप्ता यादी तर आता फायनल झालेली आहे. आता या यादीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल किंवा काही अडचण येणार नाही. डायरेक्ट आता यादीच फायनल झालेली आहे. ती यादी कुठे पाहायची ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे सांगूया आणि त्या 10 जिल्ह्यांची नावे देखील आपण पाहूया. आता उशीर नाही, आता फक्त पैसेच वाटप होणार आहेत, अशा पद्धतीचे घोषवाक्य मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला ऐकण्यास मिळालेले आहे. तर आता आज एकूण किती महिलांना पैसे वाटप केले जाणार, तर हे पहा. आज एकूण 70 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा केले जाणार आहेत आणि यामध्ये 10 जिल्ह्यांची यादी तसेच 7 बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. सोबतच महिलांसाठीचे मोठे गिफ्ट देखील म्हणजे 20 लाख घरकुलांची यादी देखील मंजूर झालेली आहे आणि या 20 लाख घरकुलामध्ये तुमचे जर नाव तुम्हाला येण्यासाठी प्रयत्न करायचा असेल तर कशा पद्धतीने तुम्ही या घरकुलाचा लाभ तुम्ही घेऊ शकता ते देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठल्याही प्रकारची अडचण जी आहे तुम्हाला येणार नाही. आता महिलांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. भरपूर दिवस महिलांनी वाट पाहिलेली आहेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता येण्यासाठी किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यासाठी. परंतु आता जास्त वाट पाहण्याची गरज राहणार नाही, कारण की आजपासून ज्या पात्र महिला आहेत, आता पात्र महिला कोणत्या असणार आहेत तर अशा महिला ज्या महिलांनी सर्व यादी फॉर्म व्यवस्थितरित्या भरला आहे, आधार कार्ड लिंक केलेले आहे, सर्व प्रत्येक एकूण एक गोष्ट त्यांनी पार पाडलेली आहे व्यवस्थितरित्या, तर अशा महिलांना आज बोनस जो आहे तो मकर संक्रांतीचा मिळणार आहे. आणि सोबतच अन्नपूर्णा योजनेचं काय झालं, भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर अन्नपूर्णा योजना आली होती मग ती योजना बंद झाली का किंवा काय विषय झाला, तर हे पहा. अन्नपूर्णा योजना जी आहे ती बंद झालेली नाही किंवा काहीच अडचण त्यात आलेली नाही. फक्त विषय काय झालेला आहे, महिलांना त्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा हे लवकर त्यांच्या लक्षात येऊ नाही राहिले. त्यामुळे आता लाभ घेण्यासाठी अन्नपूर्णा योजनेचा तुम्हाला काय करायचे तर ते देखील मी तुम्हाला लगेच सांगून टाकतो. त्यासाठी तुम्हाला फक्त 2च कामं करायची आहेत. ते म्हणजे काय, एक तर तुम्ही तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असायला पाहिजे आणि उज्ज्वला गॅसचे कनेक्शन तुमच्या नावावर असेल तर मग मात्र टेन्शन घेण्याची गरज नाही. डायरेक्ट गॅस एजन्सीमध्ये जायचे आहे आणि गॅस जो आहे तो भरून आणायचा आहे आणि गॅस भरून आणल्याच्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या नावावर उज्ज्वला पैसे जे आहेत ते गॅसची सबसिडी 3 महिन्याची सबसिडी तुमच्या नावावर जमा होऊन जाणार आहे. आणि मकर संक्रांतीनिमित्त 2 मोठे बोनस आलेले आहेत. ते नेमकं काय आपण व्हिडिओच्या पुढे पाहूयाच. परंतु त्याच्या अगोदर आता 10 जिल्हे, एकूण 10 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि आज या 10 जिल्ह्यामध्ये 2100 रुपये वाटप होऊ शकतात. त्यामुळे या 10 जिल्हे आपण लगेच पाहूया नेमकं कोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये आज पैसे तुमच्या खात्यावर DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहे. तर यामध्ये मित्रांनो सुरुवात आता असणार आहे पुणे या ठिकाणावरून. आणि पुणे या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा, पहिला वचनपूर्ती सोहळा पार पडलेला होता आणि तरी देखील त्या ठिकाणी जवळपास 60 ते 70% महिला अजूनही राहिलेल्या आहेत. त्यामुळे पुणे असेल, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर नाशिक, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, तर अशा पद्धतीने एवढे 8 ते 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत. कारण की या जिल्ह्यामध्ये भरपूर महिला आतापर्यंत राहिलेल्या आहेत. आता बाकीच्या महिला विचारते, सर आमच्या जिल्ह्यात सांगितलं मी, इतर बाकीच्या जिल्ह्यांचं काय किंवा बाकीच्या जिल्ह्यात कधीपर्यंत पैसे येणार, तर हे पहा. प्रत्येक तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. परंतु फक्त विषय काय आहे तर आज इकडच्या साईड जिल्हे, त्याच्यानंतर मधील जिल्हे, त्याच्यानंतर इकडचे जिल्हे, तर अशा पद्धतीने 3 दिवस सलग महाराष्ट्रात आज पैसे वाटप होणार आहेत. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त आपण ज्या महत्त्वपूर्ण 2 ते 3 गोष्टी सांगणार आहोतच. म्हणजे जर तुम्ही फॉर्म भरला असेल लाडकी बहीण योजनेचा तर तुम्हाला आज नेमकं कोणत्या महिलांना पैसे मिळणार किंवा एकूण पैसे किती मिळणार ते देखील आपण लगेच पाहणार आहोत. आज अशा महिला असणार आहेत तर ज्या महिलांना आतापर्यंत फक्त एकच हप्ता भेटलेला आहे किंवा एकापेक्षा कमी हप्ता म्हणजे 1 रुपयासुद्धा भेटलेला नाही, तर अशा महिला आज असणार आहेत. कारण की ज्या महिलांना
कमीत 1,500 रुपये भेटलेत फक्त किंवा 3.5च भेटले किंवा 4.5च भेटले, तर अशा महिलांना आज पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. आणि त्यामध्ये जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर मग मात्र तुमचे बँकेचे अकाउंट चालू असायला पाहिजे. सोबतच आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक असायला पाहिजे, तरच तुम्हाला हे पैसे जे आहेत तुमच्या खात्यावर येणार आहेत. आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी किंवा 1-2 दिवसापूर्वी तुम्ही अपडेट पाहिली असेल की ज्या बहिणींच्या नावावर 4 चाकी आहे अशा बहिणींना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. तर हे पहा, ते सरकारने निर्णय घेतलेला आहे. कारण की ज्या महिलांच्या घरी 4 चाकी आहे त्यांचे असे म्हणणे आहे की त्या महिलांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा नक्कीच जास्त असेल आणि त्यामुळे अशा महिला बाद करण्याचा देखील सरकार लवकरच तयारीत आहे. त्यामुळे पैसे पडले की लगेच काढून घ्या. काय कोणास ठाऊक काय पैसे पुढे काय होईल ते. त्यामुळे तुम्ही जर 4 चाकी असेल तरी देखील सध्या तर टेन्शन घेण्याची गरज नाही, परंतु हळूहळू योजनेतून महिला बाद केल्या जाणार आहेत. हे पहा, भरपूर यूट्यूबवर तुम्ही पाहिले असेल दुचाकी वाहने असं तसं काहीच विषय नाही मित्रांनो. 2 चाकी एक गरज आहे मित्रांनो सर्वांना. कारण की जर मोटरसायकल नसेल तर आपण जाणार येणार कसं. त्यामुळे दुचाकी वाहनं असेल तर काहीच अडचण नाही. फक्त 4 चाकी वाहनं जर असतील तर मग मात्र थोडी अडचण येणार आहे. आणि 4 चाकी वाहनं जर तुम्ही फक्त हे फिरण्यासाठी वापरत असाल तरच अडचणी येणार आहे. परंतु समजा काही समजा बिझनेस असतात किंवा टॅक्सी असते म्हणा, तर अशा वाहनांना काही कुठल्याही प्रकारची अडचण नाही, हे आपण आत्ताही स्पष्ट करतो आणि याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलेले आहे. आता एकूण रक्कम किती मिळणार आहे, तर यामध्ये रक्कम जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे जवळपास 4,200 रुपये, जे की तुम्हाला 7वा आणि 8वा हप्ता अशा 2 हप्त्याची मिळून असणार आहे. आणि या 2 हप्त्यामध्ये तुम्ही जर सहज डॉक्युमेंट ओके असतील तरच तुम्हाला 4200 रुपये मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाहीत. आणि जर तुम्ही तर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल, जसे की तुम्हाला माहिती असेल श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी योजना असेल, निराधार योजना असेल, तर अशा वेगवेगळ्या कोणत्याही योजनेचा जर लाभ घेत असाल ज्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपयापेक्षा जर जास्त निधी जर तुम्हाला भेटत असेल तरी देखील तुम्ही या योजनेतून बाद करण्यात येणार आहात किंवा आतापर्यंत बाद केल्या गेलेला सुद्धा असणार आहे. त्यामुळेच आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर आता पुढील पैसे तर वाटप होणार आहेत, मग मागील पैशाचं काय झालं, ते पैसे येणार का आम्हाला. तर हे पहा, मागील सुद्धा पैसे तुमच्या खात्यावर डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहे. त्याचं देखील तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. ते पैसे देखील मागील 1 रुपया येणार आहे. आणि आज पैसे पडले की लगेच तुम्हाला SMS येणार आहे, तो म्हणजे बँकेकडून तुम्हाला मेसेज येणार आहे की ज्या मेसेजमध्ये तुम्हाला स्पष्टरित्या दिलेले असेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि ते तुम्ही पैसे लवकरात लवकर काढून घ्या. अशा पैसे जमा झाल्याचा मेसेज जो आहे तुम्हाला लवकरच येणार आहे. आणि तो मेसेज पैसे पडले की लगेच तो मेसेज देखील तुमच्या खात्यावर तुमच्या जो मोबाईल नंबर लिंक आहे तुमच्या बँक अकाउंटला तो देखील तुम्हाला लगेच पडून जाणार आहे. आता महिलांचा महत्त्वपूर्ण प्रश्न होता, शासनातर्फे 2 गिफ्ट तर दिले जाणारच आहेत, सोबतच आपल्या चॅनलतर्फे देखील आपण एक मोठं गिफ्टचं नियोजन आखलेले आहे. आणि हे गिफ्ट आपण कधी देणार आहोत, तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी हे गिफ्ट सर्व महिलांना पोहोच झालेले असेल. आता नेमकं गिफ्ट काय असणार आहे आपल्याकडून, तर हे पहा, आपल्या चॅनलतर्फे असणार आहेत 7 पैठणी साड्या, ते सुद्धा अतिशय ओरिजिनल आणि ब्रँडेड क्वालिटीच्या साड्या आपण वाटणार आहोत. फक्त 7 पैठणी साड्या वाटणार आहोत, परंतु त्यामध्ये जर तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्हाला फक्त 3च गोष्टी करायच्या आहेत. ती म्हणजे काय, तर एक व्हिडिओला सर्वात अगोदर लाईक करायचे, दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण की ज्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला आहे ह्या साड्या फक्त त्याच लोकांसाठी असणार आहेत, जेणेकरून अशा आमच्या आपल्या सबस्क्रायबरला सर्व साड्या ज्या आहेत 7 पैठणी साड्या मिळून जातील. तर त्यामुळे फक्त व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला पैठणी साडी जी आहे ती आपण लवकरच पाठवणार आहोत. आता शासनातर्फे 2 गिफ्ट म्हणजे काय असणार आहेत, तर यामध्ये सिलाई मशीन जी आहे ती असणार आहे. भरपूर महिला विचारत होत्या, सर सिलाई मशीनचे अर्ज कधी चालू होतील, तर हे पहा, दरवर्षी अर्ज चालू होतात, परंतु महिला भरतातही अर्ज 200-300 रुपये त्यामध्ये घालतातसुद्धा, परंतु 1 रुपया देखील कोणाला मिळत नाही. तर अशा कशामुळे झालेले आहे, तर हे पहा, सर्वात अगोदर म्हणजे सिलाई मशीन अर्ज करता वेळेस आता लाडकी बहीण योजनेचे तुम्ही जर लाभार्थी असाल तर तुम्हाला आता प्राधान्य देण्यात येणार आहे. याच्या अगोदर लाडकी बहीण योजना नव्हती, त्यामुळे सिलाई मशीन जी आहे ती महिलांना मिळालेली नाही, परंतु आता लाडकी बहीण योजना आहे आणि लाभार्थी महिलांची यादी शासनाकडे आहे. त्या दृष्टिकोनातून आता महिलांना सिलाई मशीन जी आहे ती 100% वाटप होणार आहे असे आपण म्हणू शकतो. कारण की लवकर त्याचे अर्ज देखील येत्या 4 ते 5 दिवसाच्या आत हे अर्ज सुटणार आहेत. आणि हे अर्ज सुटल्याच्यानंतर सर्वात अगोदर लिंक जी आहे ती आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत, आणि जेणेकरून तुम्ही ते लवकरात लवकर अर्ज करावा आणि आपल्या सर्व सबस्क्रायबरला सिलाई मशीन जी आहे ती भेटावं हीच आपली इच्छा आहे. त्यामुळे फक्त तुम्ही सबस्क्राईब करून व्हिडिओ रोज आला की पाहत जा. विषय काय होतं, जर एखादी अपडेट उशिरा भेटली किंवा लवकर जर अपडेट भेटली नाही तुम्हाला तर मग मात्र अडचण नक्कीच येते. आता 20 लाख घरकुल
घरकुलं जे आहे ते मंजूर झालेले आहे. ते 20 लाख घरकुलं भेटण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, तर हे पहा. तुम्हाला 20 लाख घरकुलं जर जमा करायचे पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला 3च गोष्टी करायच्या आहेत. त्या म्हणजे काय करायच्या आहे, तर तुम्हाला पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असाल तर तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे. जमीन नावावर नसेल तर संमतीपत्र तुम्ही घेऊ शकता. वडिलाची किंवा भावाची किंवा कोणाची तुम्ही संमतीपत्र घेऊन अर्ज करू शकता. आणि सोबतच तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असायला पाहिजेत आणि कमीत कमी 1 हप्ता तुम्हाला मिळालेला असायला पाहिजे. तर या सर्व अटी तुम्ही जर पूर्ण केल्या असतील तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत घरकुले जे आहे ते तुमच्या खात्यावर डायरेक्ट जमा होणार आहेत. धन्यवाद.